नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। चितवीत वन्य प्राण्याचा हल्ला, म्हशीचे पिल्लू ठार, वन विभागाचा तात्काळ पंचनामा। नवापूर तालुक्यात वन्यजीवांचा कहर, चितवी गावात जनावरांवर हल्ला, नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू। रात्रीत भीषण हल्ला, शेतकऱ्याची जनावरे धोक्यात, चितवीत वन्य प्राणी सक्रिय, ग्रामस्थांच्या सुरक्षेची मागणी। वन्यजीवांचा वाढता वावर आणि ग्रामीण भागातील जनावरांवर होत असलेले हल्ले यांची दिवसेंदिवस वाढ होत आहे। नवापूर तालुक्यातील चितवी गावात झालेल्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या म्हशीच्या पिल्लूचा दुर्दैवी मृत्यू झाला। मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे। लगतच्या जंगलातून आलेल्या अज्ञात वन्य प्राण्याने 29 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30 सुमारास उतऱ्या टेट या गावी त्यांच्या गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या पिल्लूवर हल्ला केला। पिल्लूचा जागीच मृत्यू झाला। रात्री झालेल्या हल्ल्याने घरातील कुटुंबीय आणि शेजारी घाबरून गेले। आवाज ऐकून लोक जागे झाले। हल्लेखोर प्राणी पुन्हा जंगलात गेला। घटनेबाबत कळताच वनपाल युवराज भाबड, खंडबारा राऊंड, वनरक्षक राहुल गावित, देवडीपाडा बीट यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला। शेतकऱ्यांनी त्वरित नुकसान भरपाईसाठी अर्ज केला असून अर्ज क्रमांक 2025/CATL 15/7255/MFD 13/71/81/3 असा आहे। वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी सुरू आहे आणि वन नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे। गावकऱ्यांचा आरोप, या भागात अनेक दिवसापासून रात्रीच्या वेळी वन्य प्राण्याची हालचाल जाणवते, तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाही। वन विभागाकडून जनावरांसाठी सुरक्षित गोठे, प्रकाश योजना, रात्री काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात असून ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विभागाने अतिरिक्त पथके तैनात करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते। या प्रकरणानंतर गावातील शेतकरी, ग्रामस्थ एकत्र येऊन स्थानिक प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याची तयारी दर्शविली। ग्रामीण भागात वनमानव संघर्ष वाढू लागल्याने प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज आहे, अशा सूर ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे।